नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. ॲक्च्युली सीन असा झाला की मी इंट्रो रेकॉर्ड केला बट व्हिडिओच बंद होता. आता परत रेकॉर्ड करतोय. तर आज आपण चाललो आहे तांदूळवाडी फोर्टवर. आणि फिलहाल मला स्टार्टिंग पॉईंट शोधावं लागेल आम्हाला आधी. तर फिलहाल माझ्यासोबत आहेत 4 जण. ते तुम्ही बघू शकता. आता 7:25 झालेत आणि आम्ही आता इथूनच आम्ही आता चढायला सुरुवात करणार आहेत. तर तांदूळवाडीवर मी इथे आधी आलतो 5 वर्ष आधी, पण तो खूप टाईम झाला आता. तर आता खूप वर्षानंतर परत आहे. पावसाळ्यात पहिल्यांदा येतोय. तर बघूया कसं होते ट्रेकिंग. तो बघा किल्ला. आता दुसरीकडे पोचाय धन्यवाद. आम्ही आता रस्ता विचारत चालले आहेत पुढे. बिकॉज मी लास्ट टाइम आलेला ना, तर इथून नव्हते आम्ही गेले. हा दुसरा रूट आहे. बट रस्ता तर आहे, तुम्ही बघू शकता. मकडी का झाला. आता आम्ही 10 मिनिटापासून जवळजवळ चालत आहेत आणि इथे अजून आम्ही सुरुवात नाही केलं वर चढायला. म्हणजे अजून किल्ल्याच्या बेसवर अजून एकदम बेसवर पोचले नाही आहेत. अजून थोडंसं पुढे आहे. तर जसा रस्ता चालला आम्ही जात आहेत. या रस्त्याला मी कधी आला नाही आहे, तर मला काय माहिती नाही इथूनचं. तरी पण आम्ही चाललेत आणि बघू आता किती टाईम लागतो. आता ही जी जागा दिसते ना, ही जागा मला आठवते, कारण आम्ही इथून आले होते एकदा. तेव्हा उन्हाळा होता, तर ऑब्विसली एवढं हिरवं नव्हतं, सुकं होतं. पण मला आठवते की ही जागा होती. त्या झाडावर मी चढला होता. मला हे पण आठवते, या झाडावर चढला होता मी. तर पुढचा रस्ता थोडाफार ओळखीचा आहे, तेवढा काय प्रॉब्लेम नाही येणार. चाललेत आम्ही आता. जास्त टाईम नाही झाला आणि अजून असं काही थकवा वगैरे पण लागला नाही आहे. बघू आता किती टाईम लागतो. किल्ला दिसतोय, बघू. तर आता ही जागा पण मला आठवते. इथून तो एक बोर्ड लावला आहे आणि तिथून वर रस्ता आहे जायला वर. तर मला एकदम प्रॉपर तर आठवत नाही आहे, पण जेवढं आठवतं तेवढं. कारण इथे पण आम्ही थांबले होते, येताना पण थांबले होते. सो मला आठवते. तर इथे तुम्ही बघू शकतात, हे दिलं आहे डायरेक्शन्स वगैरे दिले आहेत. तर मग आम्ही इथून असे आले होते. मल्टिपल रस्ते आहेत ऑब्व्हियसली. इथून पण एक रस्ता आहे आणि पुढे आम्हाला तसं जायचं आहे. आता फिलहाल असं काही जास्त टाईम नाही झाला. आम्ही एक तास पण नसेल झाला पूर्ण. आणि आय थिंक आम्ही जास्त टाईम नाही लागणार पोचायला. आता पोचून जाऊ. आणि फिलहाल मी काय खाल्लं नाही आहे अजून, कारण खाल्ल्यावर जरा पोटाला कधी कधी होते, कधी कधी नाही होत, म्हणून नाही खाल्लं. वरती जाऊनच खाऊ आम्ही. केळी वगैरे घेतल्यात, बिस्किट वगैरे घेतल्यात आणि एक भारी गोष्ट घेतली, ते तुम्हाला मी पुढे दाखवतो. भाई तुफान आहे एकदम. तर परत आता जंगल सुरू झालेलं आहे. हे बघा, जंगल सुरू झालेलं आहे. आधी तिथे मागे ओपन जागा होती मस्त. आता परत जंगलातून जावं लागते आणि आय थिंक पुढेपर्यंत पण थोडं जंगलच असेल. आणि थोडं जेवढं आठवते तेवढ्यावरून. आणि इथे कसं मच्छर वगैरे असतात, तर मग थोडंसं होते. ते हवा पण येत नाही ना. तर आता इथे दगड वगैरेचा रस्ता सुरू झाला आहे. म्हणजे रॉक्स वगैरे आहेत आणि पाणी फ्लो होत आहे. इथे ॲरो वगैरे मार्क केले आहेत, तर आम्ही त्या हिशोबाने चालत वर. आणि आय थिंक 2 रस्ते आहेत. आम्ही आता इझीवाल्याने चाललो आहे.
तकेशीस कासल. आता हा एक पॅच बाकी आहे, नंतर मग पोचू टॉपला. लाईक मग नंतर प्लेन आहे पुढे. एक मिनिट काय नाही, रस्ता बघू दे. आपण वॉटरफॉल मध्ये बाजूला. हा थांब, खाली जा खाली जा. थांब, आपण वॉटरफॉल मध्ये घुसलो. तर हे बघा, आता आम्ही या स्पॉटवर आलो आहेत. इथून तर पुढे जायचं आहे. आता लाईक 90-95% झालं आहे. थोडंसंच बाकी आहे. 5 मिनटं लागतील. आता चाललेत आम्ही. हां, जे होईल ते होईल. अरे नाही, म्हणजे इथून माणसं गेल्यात असं मला दिसतंय. जाऊन फिरत जाऊ. नाही, लाईक वर पोचली पाहिजे का असं नको व्हायला की मध्ये रस्त्यातच आपण. ते सांभाळून या रे.
पोचले पोचले. अरे काटे वगैरे सांभाळून. अरे वरती रस्ता भेटला मला. या या. जावं लागेल तिथे. तिथून मग तुला जायला भेटेल. पकडू पकडू जावं लागेल. स्टोन वर सपोर्ट घे. नाही नाही नाही, तिथे जायचंय आपल्याला. ते तिथे पोचायचं आहे ना, तिथे पोचायचं आहे. मग ते पोचणं चॅलेंज आहे. हा तेच तर मी बोलला. कीड काय मागे आहे बघ. मागे आहे बघ काठी. वर वर मोठा आहे रे वर बघ. मला तरी नाही वाटत, कारण कसं जाईल. त्याच्या अंगावर केसर राहतात ते. तो सोयाबीनवर वगैरे राहतो हा जास्त. जातो का जाऊ? कोण जाते? कमी जाऊ. छोटू पकडून पकडून जा. तो कसा गेला बसून. बसून जा बसून जा. अरे दगडावर पाय ठेव त्या. हा हा आता क्रॉस कर. हा आता बस. तू बॅग बॅग मला दे. थांब थांब. फांदी सोडू नको. आणि रूट्सला पकड. वरती नको पकडू फांदीला. खाली पकड. बॅग देतो का? वय पुढे झाला. दगड सरकत आहे. ओय शियायू या साईडला जायचंय. हा या साईडला. इथून या झाडांच्या खालून गेले तर मला वाटतं पुढून गेलं पाहिजे. एक मिनिट. हा नको जाऊ नको जाऊ. एक मिनिट. ए रस्ता भेटला. 2-2 मिनिटाचा रस्ता दिसतोय. नंतर काय होतंय. बॅग देतो का माझ्याकडे?
दे मला, मला काही प्रॉब्लेम नाही. तुला बस सोपं पडेल उलट. भाई समजा इथे कोण फॅट असता तर आला नसता. चिराई आता ज्या गॅप मधून येतो ना, तो माहिती 110 किलोचा आहे. त्याला आम्ही कालदुर्ग चढवलेला. हा, आम्ही भाई त्याला 2-2 मिनिटाला मोटिवेशन दिलेला डायरेक्ट सोमदीप महेश्वरी म्हणून. चला ए बॅग देतोस. हा थांबा. एवढे आई मी गेला असता आता. अरे भाई दगड पायावर दगड पडले. नको नको रस्त्यावर नको देऊ, कोणतरी पाय दे. एक एक झाड तोडून येते. खूप झाडं तोडली भाई. चला चला पोचले, 5 मिनिटं आहेत. सो फायनली आता आम्ही वर पोचलेले आहेत. हा आहे महादरवाजा. आणि आता आले आम्ही टॉपर किल्ल्यावर. अजून थोडं वर जाऊ म्हणजे एकदम वरती, आणि मग तुम्हाला दाखवतो व्ह्यू दिसला तर. सो गाईज फायनली मी वर आलेले आहेत. ट्रेक एक टॉपर आले, ट्रेक डन झालेली आहे. आता वरती थोडंसं फिरू. वातावरण मस्त आहे, ढगाळ वातावरण आहे एकदम. आणि आता आम्ही थोडा आराम करू, इथे पोरं थकल्यात, आणि मग थोडं फिरू, मग रिटर्न. तर आता इथे ग्रुप्स आलेले आहेत, जसं काय मी बोललेला की अजून येतील आणि आलेले आहेत. इथे काय तुम्ही बघू शकता, इथे आहेत ग्रुप. तिकडे पण एक ग्रुप आला आहे 6-7 जणांचा, आणि हे पण आहेत 8 पोरं. तर मग आता
तेच मध्येच पाऊस पण आला होता आणि आता आम्ही इथून अजून थोडंसं फिरतील इकडे तिकडे, कारण आम्ही आल्यापासून इथेच आहेत. तर खाऊन पिऊन घेतलं आणि आता फिरतील. तर पुढे दाखवण्यासारखं आहे, म्हणजे आहे माहिती आहे मला, तर मी तुम्हाला दाखवतो पुढे दाखवतो. तर आता आम्ही इथे आले, इथे महाराजांचं छोटंसं मंदिर आहे आणि इथे आम्ही दर्शन वगैरे घेतले बुटं वगैरे काढून. आणि इथे एक तलाव कुंड आहे, पण याच्यात जास्त पाणी नाही आहे. तर असंच ते बाले किल्ला लिहिलं आहे. अँड येस, आता आम्ही रिटर्न चालत, म्हणजे मागच्या साईडला इथे थोडासा मॅप वगैरे होता, माहिती वगैरे होती. आणि मग आता आम्ही रिटर्नला नाही आहेत ॲक्च्युली, तर मग त्या साईडला म्हणजे सफारी जी सिटी आहे ना त्या साईडला, तर मग तिथे जाऊन बघू दिसतंय का खालचं, बिकॉज काय तुम्ही बघू शकता का काहीच दिसत नाही आहे मागचं काय. तर मग आय डोंट नो. तर आता जसं काय तुम्ही बघू शकता इथे आम्ही फ्रंट साईडला आलेत, म्हणजे हे सफारी सिटी आहे तिकडे. अँड हे तर आपली वैतरणा नदी. आता आम्ही इथे लास्ट टाइम पण आला होता, मला आठवते. अँड तो जो लेक दिसतोय तो शिंचन लेक आहे असं मला आठवते, कारण आम्ही तिथे एकदा गेले होते खूप आधी. तर आता ते पोरं तिकडे फोटो वगैरे काढत आहेत आणि मी इथे थोडंसं पुढे आला आहे, कारण हे जे आहे ना हे फोर्टचं आय थिंक हेडसारखं आहे, म्हणजे फ्रंट आहे. तर इथे मी आला आहे आणि ते तिथे आहेत अजून. मग आता बघू, म्हणजे एक्सप्लोअर करतोय फिलहाल. कसं काय इथून व्ह्यू मस्त आहे एकदम, म्हणजे जास्त मी पुढे तर नाही जाणार. इथून तुम्ही व्ह्यू बघू शकतात, म्हणजे असं एकदम रेंज दिसत आहे आपल्या माउंटन्सची. आणि असं एकदम म्हणजे जंगल बघा ना, हे किती जंगल आहे, लाईक हिरवं हिरवं, पूर्ण हिरवं हिरवं. लाईक भाई इथे कोण हरवला तर गायब होऊन जाईल डायरेक्ट. आणि मस्त किल्ला आहे, नदी आहे, भारी वाटत आहे एकदम. म्हणजे आणि विजिबिलिटी पण आता ठीकठाक आहे, ती कधी पण कमी जास्त होते, काय भरोसा नाही. तर आता सीन असा झाला की माझ्या बुटाचा जो सोल आहे ना, हा व्हाईट कलरचा जो इथे दिसतोय तो निघून गेलाय आणि या साईडचा निघून गेलाय. आणि सीन असं आहे की आता हा पण निघणार आहे, हे बघा. तर आता फिलहाल तर मी असाच उतरत आहे 5 मिनिटापासून, हळूहळू, काय टेन्शन नाही. आणि मागच्या वर्षी पण आश्चर्यगडला आम्ही गेले होते ना, तेव्हा पण माझ्या बुटाचा सीन झाला होता, म्हणजे डायरेक्ट तेव्हा तर बूटला होल पडलेला डायरेक्ट, म्हणजे भाई काय माहिती वेगळंच झालेलं. आता तो जो सोल आहे ना तो त्याच्या बॅगेत टाकलाय आम्ही, तर म्हणजे असं फेकून बिकून नाही दिला, कारण भाई सीन कसं आहे माहिती आहे का, हे बूट आहेत ना पप्पांचे आहेत, माझे नाही. तर जरा आता सांभाळून, लाईक आता हा पण निघण्याच्या अवस्थेत आहे. आता बघू किती टिकतो आणि किती निघतो. तसं खालती दगड लागतोय मजबूत, म्हणजे हार्ड, बट आता हे कंप्लेंट थोडी करू शकतो, छोटा थोडी आहे. हो मस्त भाई, एकदम प्रोटीन. हे बघा आता हा दुसरा पण निघालाय माझा बूट, म्हणजे दोन्ही पायाचे सोल निघून गेलाय. एक माझ्या हातात आहे, एक त्याच्या हातात आहे. आणि आता मी असाच उतरत आहे फिलहाल. त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे, फक्त खाली थोडं हार्ड लागत आहे. लाईक हे स्टोन्स आहेत ना, दगड आहेत, असं पण नाही की प्लेन माती आहे. तर हे बघा आता मी समजा इथे मी पाय दिला तर हे शार्प आहे, पण ठीक आहे. आता काय एवढं काय, उतरायचंच आहे, उतरून जायचं काय. हा चल, खालून पण जाऊ शकतो पाण्यातून. तर आम्ही आता लाईक पोचलोत खाली सोल पकडून. तर आता म्हणजे खाली पोचले आम्ही बेसवर. जा ना पाण्यातून. तर आता टाइम किती झाला रे? 12:34. तर 12:34 झाल्यात, म्हणजे जवळजवळ 1 2 3 4 झाल्यात.
आणि आता आम्ही जाऊ खायला बहुतेक ढाब्यावर लाईक केलव्याला आहे जागा, तिथे जाऊ. तर आता बघूया.